आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 15 निरोप या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये प्रश्न 1 आहे, योग्य पर्याय निवडा व विधान पुन्हा लिहा। विधान दिलेले आहे, कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे कारण। आता इथे 1 ते 4 पर्याय दिलेले आहेत, यातील बरोबर पर्याय आहे तो रणांगणावर जाणार आहे। आणि मग हे वाक्य आपण पुन्हा लिहायचं आहे, कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे कारण तो रणांगणावर जाणार आहे। प्रश्न दुसरा आहे, खालील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा आणि त्याच्यामध्ये आहे अशुभाची सावली। याचा आपल्याला जो अर्थ लक्षात येतो किंवा कवयित्रींना जो काय अर्थ सुचवायचा आहे तर तो आपण अर्थ इथं लिहायचा असतो। पहा, याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल, युद्धासाठी शत्रू सैन्याबरोबर लढताना सैनिकांना प्राणांची शाश्वती नसते। लढाईमध्ये कधी प्राण गमवावे लागतील हे सांगता येत नाही। या गोष्टीला कवयित्रींनी अशुभाची सावली म्हणजे वाईट छाया असे म्हटले आहे। आता आपल्याला शब्द दिलेला आहे, पंचप्राणांच्या ज्योतींनी औक्षण। याचा अर्थ आपल्याला या प्रकारे लिहिता येईल, युद्धाला चाललेल्या मुलाचे आई औक्षण करते। कोणत्याही आईला हा प्रसंग दुःखाचा असणार आहे, परंतु वीर मातेचा वारसा सांगणारी ही आई कणखर आहे, म्हणूनच ती आनंदाने आपल्या मुलाला ओवाळते आहे। युद्धाला चाललेला आपला बाळ सुरक्षित परत यावा ही तिची इच्छा आहे। आपले सर्वस्व असलेल्या मुलावरील मायेचे प्रतीक म्हणून पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण असा उल्लेख कवयित्रींनी केला आहे। प्रश्न तिसरा आहे, कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा। आता या तक्त्यामध्ये आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत, त्याचा आपल्याला उत्तर लिहायचं आहे। पहा, कवितेचा विषय, अर्थातच या कवितेचा विषय आहे रणांगणावर जाणाऱ्या आपल्या बाळाला आई निरोप देत आहे। कवितेची भाषा अर्थातच ओजस्वी आहे। कवितेतील पात्रे आई व सैनिक मुलगा। कवितेत उल्लेख केलेल्या थोर व्यक्ती जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज। आईने व्यक्त केलेली इच्छा, विजयी होऊन आलास की माझ्या हाताने दूध भात भरवीन। अशा पद्धतीनं आपल्याला हा तक्ता पूर्ण करता येईल। आता आपल्याला या कवितेवरील प्रश्न तिसरा जो आहे तर तो पाहायचा आहे। हा प्रश्न तिसरा काव्य सौंदर्यावरती आहे आणि त्याच्यामध्ये काव्यपंक्ती आपल्याला दिलेल्या आहेत। तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी। या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा अशी आपल्याला ही कृती दिलेली आहे। आता याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल। उत्तर, निरोप या कवयित्री पद्मा गोळे यांच्या कवितेतून सैनिक मुलाला प्रेरणा देणाऱ्या आईच्या भावना व्यक्त केल्या आहेत। युद्धासाठी रणांगणावर जाणाऱ्या आपल्या सैनिक मुलाला धीर देताना आई म्हणते, तुझ्यावर अशुभाची सावली पडणार नाही। तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना प्रत्यक्ष भवानी मातेची शक्ती लाभली आहे। तिचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे। स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व प्रत्यक्षात ते साकार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तू स्मरण कर। शिवरायांच्या कर्तृत्वाला भवानी मातेचा आशीर्वाद लाभला होता। शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा समोर ठेवून तू देशरक्षणाचे तुझे कर्तव्य पार पाड। लढाईला चाललेल्या आपल्या बाळाला निरोप देताना अजिबात दुःखी न होणाऱ्या कणखर अशा वीरमातेचे दर्शन या काव्यपंक्तीतून होते। याच्यामध्ये आपल्याला दुसरी काव्य पंक्ती दिलेली आहे काव्य सौंदर्यासाठी, धन्य करी माझी कूच येई विजयी होऊन, पुन्हा माझी हाताने दूध भात भरविन। या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा असा हा प्रश्न आहे। आता याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल, निरोप या पद्मा गोळे यांच्या कवितेतील आई सैनिक मुलाला निरोप देताना दुःखी न होता तो विजयी होऊन परत येण्याचा विश्वास व्यक्त करते। आपल्या सैनिक असलेल्या मुलाला रणांगणावर जाण्यासाठी आई त्याला निरोप देते। आपल्या मुलाच्या पराक्रमावर तिला विश्वास आहे। ती महाराष्ट्र कन्येचा धर्म जाणणारी आहे। आपल्या मुलावर कोणतीही अशुभाची सावली पडणार नाही यावर तिचा विश्वास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे रूप आठवून लढण्याची प्रेरणा ती आपल्या बाळाला देते। त्यासाठी त्याला भवानी माता शक्ती व आशीर्वाद देईल असा विश्वास तिला आहे। रणांगणावर निर्धाराने लढून व विजयी होऊन तो येईल अशी तिला खात्री आहे। तो जेव्हा परतेल तेव्हा तिला आपल्या बाळाला जन्म दिल्याचा
झाल्याचा, जन्माचे सार्थक झाल्याचा अभिमान वाटेल. मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दूधभात भरवायची तशी आताही भरवील. वीर मातेचा कणखरपणा व वात्सल्याचं दर्शन या ओळींतून घडते. आपल्याला प्रश्न चौथा दिलेला आहे अभिव्यक्तीचा, आणि त्याच्यामधील अकृती आहे कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा. याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल. कवयित्री पद्मा गोळे यांनी निरोप या कवितेतून वीर मातेच्या भावना नेमक्या शब्दांत परिणामकारकरित्या मांडल्या आहेत. या कवितेतील आई सैन्यामध्ये असलेल्या मुलाला निरोप देत आहे. हा मुलगा युद्धासाठी चालला आहे. युद्धासाठी जाणाऱ्या मुलाला निरोप देणे ही गोष्ट आईच्या दृष्टीने सोपी नाही, परंतु ही आई मोठ्या धीराची आहे. ती सामान्य आई नाही. त्यामुळेच ते आपल्या मुलाच्या निरोपाच्या वेळी घराला तोरण बांधते. पंचप्राणांच्या ज्योतींनी त्याचे औक्षण करते. ते आपल्या मुलाला म्हणते, तुझ्या पराक्रमी बाहूंनी या देशाच्या स्वतंत्रतेचे तुला रक्षण करायचे आहे. तुझ्या खांद्यावर उद्याच्या जगाची शांती विसावली आहे. मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्र कन्या आहे. मला जिजाऊ राणी लक्ष्मीबाईंचा वारसा लाभला आहे. मी तुझ्या तलवारीला धार लावून ठेवली आहे. तुझ्यावर थोडीही अशुभाची सावली पडणार नाही. तू शिवरायांचे रूप आठव, त्यांचा पराक्रम आठव. भवानी माता तुला शक्ती व आशीर्वाद देईल. तू विजयी होऊन ये. माझ्या हातांनी माझ्या बाळाला मी दूध भात भरवीन. वीरता व वात्सल्य यांचे प्रतीक असलेली ही आई वीर माता आहे. आपल्याला याच्यामध्ये अभिव्यक्तीची दुसरी कृती दिलेली आहे. भारतभू ही वीरांची भूमी आहे. याबाबत तुमचे मत लिहा. याचं उत्तर या प्रकारे आहे. भारताला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक युद्धांची व योद्ध्यांची ही भूमी आहे. रामायण महाभारताचा काळ हे याचे उत्तम उदाहरण आहे. अन्याय अत्याचार यांच्या विरुद्ध अनेक योद्ध्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. अनेक परकीय आक्रमकांनी भारतावर आक्रमणे केली. या आक्रमणांना तेवढ्याच धैर्याने व सामर्थ्याने सामोरे जाणारे अनेक वीर याच भूमीत जन्माला आले. आपल्या पराक्रमाने बलाढ्य शत्रूचा सामना केला. शून्यातून स्वराज्य उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज हे याचे अद्वितीय उदाहरण आहे. इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध अनेक ज्ञात अज्ञात देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन भारत मातेचे रक्षण केले. भारत पाकिस्तान, भारत चीन ते अलीकडच्या कारगिल युद्धात अनेक सैनिकांनी आपल्या वीरतेचे दर्शन घडविले. यावरून भारतभू ही वीरांची भूमी आहे हे अधोरेखित होते. अशा प्रकारे आपण निरोप या कवितेचा स्वाध्याय पूर्ण केला आहे. धन्यवाद.